नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, एम्स तर्फे इथे नवीन पदभरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या पदभरतीमध्ये नर्सिंग ऑफिसर ही पदे भरून घेतली जाणार आहे। जवळपास 3500 पदांपेक्षा जास्त पदांची पदभरती इथे करून घेतली जाणार आहे। तर बघा, ही सेंट्रलची पोस्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। खूप मोठ्या वॅकन्सीज तुम्हाला नर्सिंग ऑफिसर या पदासाठी ते पाहण्यासाठी मिळणार आहेत तुम्हाला। तर याच्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करता येणार आहे, कॅटेगरी वाईज कशा प्रकारे तुमच्या पोस्टिंग असणार आहे, त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तर चला आता व्हिडिओला टाइम वेस्ट न करता आता सविस्तरपणे व्हिडिओला सुरुवात करू। त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला आपण लाईक करायचं आहे। तर चला आता व्हिडिओ सुरू करू। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे नर्सिंग ऑफिसर या पदासाठी ते पदभरती निघालेली आहे। ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेद्वारे ही पदभरती केली जाणार आहे। सेंट्रलची पोस्टिंग इथे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। केंद्रीय वॅकन्सीज तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। जवळपास 3500 प्लस तुम्हाला वॅकन्सी या पदाच्या पाहायला तुम्हाला इथे भेटणार आहेत नर्सिंग ऑफिसर या पदासाठी। तर बघा कशा प्रकारे असणार आहे, नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट ही असणार आहे। नोटीस बघा, ही नोटीस नंबर आहे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। 22 जुलै दिवशी जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। तर फक्त तुम्हाला इथे जो आहे ऑनलाईन पद्धतीचं ऍप्लिकेशन इथे करता येणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो लेवल 6 इथे पेमेंट स्केल असणार आहे आणि ही जी पोस्ट असणार आहे ग्रुप बी ची पोस्ट तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर एम्स द्वारे तुमची पदभरती करून घेतली जाणार आहे। तर याचं सेंटर तुम्हाला इथे दिल्लीमध्ये पाहण्यासाठी भेटणार आहे। तर चला आता बाकीच्या गोष्टी या झाल्या, आता याच्यासाठी तुम्हाला बघून घेऊ आपण की एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे। बघा इथे पहिल्यांदा काय BSc नर्सिंग तुम्हाला इथे लागणार आहे। BSc नर्सिंग उमेदवार इथे अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत। त्यासोबतच तुम्हाला BSc नर्सिंग फ्रॉम इंडियन नर्सिंग काउन्सिल, त्याच्यामध्ये स्टेट नर्सिंग काउन्सिल असे म्हणजे प्रत्येक राज्यामधून तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला BSc पोस्ट सर्टिफिकेट किंवा त्यासोबत तुम्हाला पोस्ट बेसिक BSc असेल फ्रॉम इंडियन नर्सिंग काउन्सिलचं किंवा स्टेटचं असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकताच। त्यासोबत रजिस्टर ॲज अ नर्स मिडवाईफ विथ स्टेट इंडियन नर्सिंग काउन्सिल तुम्हाला इथे लागणार आहे। त्यासोबत तुम्हाला रजिस्टर ॲज अ नर्स अँड मिडवाईफ म्हणजे इथे ANM आणि GNM असं म्हणलेलं आहे। तर इथे अर्जासाठी तुम्ही इथे पात्र असणार आहात किंवा हे जर क्वालिफिकेशन असेल त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजूनही क्वालिफिकेशन इथे सांगितलेली आहे। बघा ती कशी आहे, डिप्लोमा इन जनरल नर्सिंग मिडवायफरी फ्रॉम इंडियन नर्सिंग काउन्सिल, सेंट्रलचं असेल किंवा स्टेटचं तुम्हाला इथे काउन्सिलचं रजिस्ट्रेशन वगैरे लागणार आहे, कोर्स लागणार आहे आणि तो असणार बोर्ड और काउन्सिलचं तुम्हाला इथे लागणार आहे। त्यासोबत तुम्हाला रजिस्टर ॲज अ नर्स मिडवाईफ स्टेट इंडियन नर्सिंग काउन्सिल तुमच्याजवळ रजिस्ट्रेशन असलं पाहिजे, ते स्टेटचं असो किंवा इंडियनचं असो तो तुम्हाला इथे लागणार आहे। आणि त्यासोबत तुम्हाला 2 years एक्सपिरियन्स इन मिनिमम 50 बेडेड हॉस्पिटल आफ्टर अक्वायरिंग द एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमची क्वालिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 50 बेड हॉस्पिटलचं याच्यामध्ये तुम्हाला कामाचा अनुभव इथे सांगितलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहण्यासाठी भेटणार आहे। आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचे ते तुमच्या पोस्टिंग किती असणार आहेत। तर बघा आता तुम्हाला ते पोस्टिंग वगैरे सर्व गोष्टी पाहण्यासाठी मिळणार. तर इथे टोटल बघा 3500 पोस्टिंग तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहेत. 3500 पोस्टिंग नर्सिंग ऑफिसर या पदाच्या असणार आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे अनरिझर्व कॅटेगरी वाईज OBC, SC, ST, EWS आणि PWD म्हणजे हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. तर अशा प्रकारे वॅकन्सी चार्ट तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे. तर बघा इथे तुम्ही व्यवस्थितपणे या सर्व गोष्टी पाहून घेऊ शकता. याच्यानंतर तुम्हाला ते साईडला बघा किती 26 झोनमध्ये तुमची पोस्टिंग करून घेतली जाईल, म्हणजे ऑल इंडियन कॅन्डिडेट्स इथे अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी ते 26 झोनमधून तुमची पोस्टिंग इथे केली जाणार आहे. तर कशा प्रकारे असणार बघा इथे आता एम्स भोपाळमधून असणार आहे, एम्स भुवनेश्वरमधून, एम्स देवघरमधून, त्याच्यासोबतच तुम्हाला इथे बघा आपलं एम्स नागपूरमध्ये असेल, अजून त्याच्यासोबत AIIPMR मुंबईमधून,
अशा प्रकारे वेगवेगळ्या झोनमधून तुम्हाला इथे अर्ज करता येणार. एकूण किती 3500 जागा इथे रिक्त असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा इथे नागपूरमधून किती असणार आहे तिथे आपण नागपूर या गोष्टी इथे पाहून घेऊ. तर नागपूरसाठी किती असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो नागपूरसाठी इथे अनरिझर्व कॅटेगरीसाठी 90 पोस्ट इथे रिक्त आहेत. ओबीसी साठी 60 आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एससी साठी 33 पोस्ट असणार आहेत. एसटी साठी 16 पोस्ट आहेत आणि ईडब्ल्यूएस साठी 22. टोटल अशी मिळून विद्यार्थी मित्रांनो नागपूर झोनमधून तुम्हाला 221 पद इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत. आणि त्यानंतर मुंबईमधून बघितला तर तुम्हाला फक्त एकच पोस्ट इथे अनरिझर्व कॅटेगरीसाठी इथे पाहण्यासाठी मिळणार आहे. तर अशा प्रकारे झोन वाईज झाले वॅकन्सीज. तर अशा टोटल ऑल इंडियामधून तुम्हाला 3500 पोस्ट इथे विद्यार्थी मित्रांनो पाहायला भेटणार. तर तुम्ही कुठल्याही रिजनमधून इथे अप्लाय करू शकता. तर बघा इथे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथे झोन वाईज तुम्हाला प्रत्येक झोनची इथे लिंक पुरवली आहे. तर बघा एम्स नागपूरसाठी तुम्हाला इथे लिंक पुरवलेली आहे. ही लिंक तुम्हाला PDF मध्येच ते मित्रांनो भेटणार आहे. तर या लिंकचा यूज करून तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर बघा इथे नागपूर आहे, दिल्ली आहे, पटना आहे, तुम्ही कुठल्याही झोनमधून इथे अर्ज करू शकता. तर या सर्व झोन वाईज तुम्हाला इथे लिंक्स पुरवले. या लिंक्सचा वापर करून तुम्ही इथे ऑनलाईन अर्ज करू शकता. आता बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला एज रिलॅक्सेशन कशा प्रकारे लागणार आहे. तर एज रिलॅक्सेशन मध्ये तुम्हाला SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचे एज रिलॅक्सेशन तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. ओबीसी साठी 3 वर्षाचे एज रिलॅक्सेशन, PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षाचे एज रिलॅक्सेशन आणि मॅक्झिमम 56 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. आणि इथे एज रिलॅक्सेशनसाठी विद्यार्थी सर्व कॅटेगरी उमेदवारांसाठी 30 वर्षे मॅक्झिमम एज लिमिट असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एज रिलॅक्सेशन खालीप्रमाणे इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. त्याच्यानंतर PWBD ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 13 वर्षाचे एज रिलॅक्सेशन, PWBD SC ST साठी 15 वर्षाचे एज रिलॅक्सेशन, एक्स सर्व्हिसमॅनसाठी तुम्हाला सर्व्हिस झाल्यानंतर 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. तर अशा प्रकारचे एज रिलॅक्सेशन इथे असणार आहे. त्याच्यानंतर आणखी बघा इथे आता एक्झाम पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे तुम्हाला याच्यासाठी. तर एक्झाम पॅटर्न जो असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 स्टेजेसमध्ये इथे असणार आहे. तो असेल बघा एक प्री असणार आहे पेपर आणि दुसरा असणार आहे मेन्सचा हा पेपर असणार आहे. 2 पेपरमध्ये तुमची इथे एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. आता बघा स्टेज 1 मध्ये म्हणजे प्री मध्ये तुमचे कशा प्रकारे एक्झाम असणार आहे. तर प्री मध्ये विद्यार्थी मित्र तुम्हाला 100 क्वेश्चन असणार आहेत, 100 MCQ असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 100 मार्क्स इथे असणार आहेत. आणि याच्यासाठी वेळ असणार 90 मिनिटाचा वेळ म्हणजे जवळपास 1.5 तासाचा वेळ तुम्हाला इथे या पेपरसाठी असणार आहे प्री पेपरसाठी. आणि प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 1/33 नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे तुमचं एक क्वेश्चन रॉंग झालं की तुमचे इथे 0.33 हे एवढे तुमचे इथे मार्क्स कमी केले जाणार. तर अशा प्रकारचे एक्झाम पॅटर्न हे तुम्हाला असणार आहे. आणि याच्यामध्ये 100 क्वेश्चन मध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन जे असतील ते तुम्हाला असणार आहेत जनरल नॉलेजचे असणार आहेत आणि ॲप्टिट्यूड 80 MCQ रिलेटेड तो तुम्हाला सिलेबसचे असणार आहे. 80 MCQ जे असतील तुम्हाला ते सिलेबसचे असणार आहेत आणि 20 जे असतील ते जनरल नॉलेज आणि ॲप्टिट्यूडचे असे तुम्हाला असणार आहे. तर 20/80 रेशो तुम्हाला इथे क्वेश्चनचा पाहण्यासाठी भेटणार आहे. आणि त्यानंतर जो असणार स्टेज 2 मध्ये तुमचे मेन्सची एक्झाम असणार आहे. आता मेन्ससाठी बघा तुम्हाला 160 क्वेश्चन्स असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 160 मार्क्स इथे असणार आहेत मित्रांनो. आता याच्यासाठी वेळ जो असणार 180 मिनिट म्हणजे जवळपास 3 तासाचा वेळ तुम्हाला इथे असणार आहे. आणि याच्यासाठी पण तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/3 ची नेगेटिव्ह मार्किंग तुम्हाला इथे पण पाहण्यासाठी भेटणार आहे. आता इथे 4 सेक्शन मध्ये हा पेपर इथे असणार आहे. आता प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला 45 मिनिटाचा वेळ असणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक सेक्शन मध्ये 40 क्वेश्चन हे पाहण्यासाठी भेटणार आहे. तर सेक्शन वाईज तुम्हाला इथे क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागणार आहे. तर बघा आता मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला इथे किती लागणार आहेत. तर बघा 50% फॉर अनरिझर्व किंवा EW कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे. ओबीसी साठी 45%, SC ST साठी 40%. अशा प्रकारचं क्वालिफाईंग तुम्हाला इथे मार्क्स असणार. एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे इथे पर्सेंटेज मार्क्स तुम्हाला इथे घ्यावे लागणार आहे.
त्यानंतर आता एक्झामसाठी सिलेबस जो असेल तो बेसिक सिलेबस तुम्हाला मेन्शन केलेला असेल, जो एक्झामसाठी तुम्हाला लागणार आहे तो तुम्हाला ॲज अ ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला इलिजिबिलिटी सेक्शनमध्ये तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार, किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन हे एक्झामसाठी तुम्हाला सिलेबस काय तो पण तुम्ही ते पाहून घेऊ शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. जवळपास 3500 तुम्हाला इथे पदे भरून घेतली जात आहेत नर्सिंग ऑफिसर या पदासाठी. तर खूप मोठी जाहिरात तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटत आहे. तर तुम्ही इथे पाहून घेऊ शकता कशा प्रकारे तुमची पदे इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे. तर तुम्ही इथे बघा फिमेलसाठी किती असतील, मेलसाठी किती असतील, मेल हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी किती असणार आहेत, अशा प्रत्येक तुम्हाला चार्टमध्ये सर्व गोष्टी ते पाहण्यासाठी भेटणार. या पीडीएफची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तर तुम्ही तिथून व्यवस्थितपणे हा चार्ट एकदा व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे. आता सर्व गोष्टी कव्हर करत बसल्या तर विद्यार्थी मित्रांनो हा खूप मोठा चार्ट आहे, तर याच्यातच आपला 1 तास लागून जाणार आहे. तर सर्वांनी एकदा हा चार्ट इथे व्यवस्थितपणे पाहून घ्यायचा. बाकी सर्व छोट्या छोट्या जी माहिती आपण व्यवस्थितपणे सर्व गोष्टी महत्त्वाच्या कव्हर केलेल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अर्ज करताना काही जर अडचणी असतील तर तुम्ही आपण कॉमेंट करू शकता, किंवा डायरेक्ट तुम्ही आपल्या जॉब कॉर्नर चॅनलकडून तुम्ही हा इथे अर्ज पण इथे भरून घेऊ शकता. तर आपल्या महत्त्वाची गोष्ट राहिली विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आता हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फीस किती लागणार आहे. तर बघा ॲप्लिकेशन फीस असणार आहे इथे जनरल ओबीसी कॅन्डिडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो 3000 रुपये ही फीस इथे लागत आहे, आणि SC कॅटेगरी किंवा EWS उमेदवारासाठी ते 2400 रुपये ही एक्झाम फीस तुम्हाला इथे असणार आहे. आणि बघा पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे PWD उमेदवारासाठी कोणत्या प्रकारची फीस इथे नसणार आहे. तर शेवटची तारीख असणार आहे 27 सप्टेंबर ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. 14 सप्टेंबर पासून तुम्हाला इथे हा सर्व गोष्टी तुम्हाला मित्रांनो इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत. तर सर्वांनी इथे नक्की अर्ज करायचा आहे. 11/8 ही तुम्हाला अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. 11 ऑगस्ट 22 जुलैपासून 11 ऑगस्टपर्यंत तुम्ही ते हा अर्ज करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन CBT टेस्ट जी असणार आहे ती प्रीची असेल, ती बघा 14 सप्टेंबरला प्रीचा पेपर असेल, आणि CBT 2 म्हणजे मेन्सचा जो पेपर असेल तुम्हाला 27 सप्टेंबरलाच इथे असणार आहे. तर ही तारीख पण तुम्हाला इथे ऑलरेडी मेन्शन केलेली आहे. तर अशा प्रकारे सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. तर खूप मोठी जाहिरात तुम्हाला इथे विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे. सुवर्ण संधी आहे, सरकारी नोकरीची सेंट्रलची जॉब आहे, खूपच चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. तर बघा BSc नर्सिंग JNM विद्यार्थी ते सर्व पोस्ट BSc जनरल नर्सिंग मिडवाईफ सर्व विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार. तर सर्वांनी ते नक्की अर्ज करायचा आहे. खूप सारे जागा तुम्हाला इथे असणार आहेत. ग्रुप बी ची पोस्ट म्हणजे खूपच चांगली पोस्ट ही असणार आहे. क्लास 2 ची पोस्ट तुम्हाला इथे असणार आहे. तर सर्वांनी ते नक्की अर्ज करायचा आहे. तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो ही होती आजची जाहिरात. तर सर्वांनी जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब देखील करून घ्यायचा आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चला भेटू तोपर्यंत अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.